विचार करा, एखादी नदी जी शहराच्या अगदी मधोमध वाहते ती पूर्णपणे मृत होऊ शकते का? आणि समजा झालीच तर तिला पुन्हा जिवंत करणं शक्य आहे? ऐकायला हे एखाद्या कथेसारखं वाटतं नाही का? पण संभाजीनगरमध्ये हे प्रत्यक्षात घडलंय. चला तर मग ऐकूया खाम नदीच्या पुनर्जन्माची ही अविश्वसनीय कहाणी. हो, हे खरंय. आणि ही गोष्ट म्हणजे काही जादू नाही किंवा कुठली राजकीय घोषणाबाजी नाही. ही गोष्ट आहे निसर्गाच्या ताकदीची, लोकांच्या एकजुटीची आणि योग्य वैज्ञानिक नियोजनाची. ही कहाणी आहे एका नदीची, जिला माणसाने जवळजवळ संपवलं होतं आणि माणसांनीच तिला पुन्हा एकदा नवजीवन दिलं. इथे बघा, एकाच नदीची ही दोन वेगवेगळी रूपं. एकीकडे आहे तिचा तो वैभवशाली भूतकाळ जेव्हा ती शहरासाठी जीवनदायिनी होती, आणि दुसरीकडे तिचं काही वर्षांपूर्वीचं भीषण वास्तव, अक्षरशः एक विषारी गटार. तर मग जीवनदायिनी ते गटार हा धक्कादायक प्रवास नेमका घडला कसा? याच प्रश्नाचं उत्तर आपण आता शोधणार आहोत. चला, सुरुवात करूया त्या कारणांपासून ज्यामुळे या जीवनदायी नदीचा श्वासच कुंडला गेला. म्हणजे तिची इतकी वाईट अवस्था झालीच कशी? तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे सत्य आहे. नदी लोकांच्या आठवणींमधून इतकी पुसली गेली होती की तिच्या काठावर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांनाही तिथे कधीकाळी एक नदी होती याचा पत्ता नव्हता. त्यांच्यासाठी ती फक्त एक दुर्गंधी पसरवणारा मोठा नाला होती, बस. पण मग ह्या कचऱ्याच्या आणि प्रदूषणाच्या ढिगाऱ्याखाली नेमकं काय दडलं होतं? एक असा समृद्ध वारसा, एक असा गौरवशाली इतिहास जो पूर्णपणे विसरला गेला होता. ही टाईमलाईन आपल्याला तिची पूर्ण कहाणी सांगते. अगदी 1617 पासून मलिक अंबरच्या काळापासून ती या शहराची जीवनरेखा होती. मुघल साम्राज्यातही तिने या भूमीला आधार दिला. इतकंच काय, 1960 पर्यंत ती खऱ्या अर्थाने एक जीवनवाहिनी होती. पण मग आलं 1990चं दशक आणि अनियंत्रित औद्योगिकरणामुळे तिचा वेगानं ऱ्हास सुरू झाला आणि काही वर्षातच तिचा प्रवास एका गटारात संपला. पण याच अंधारात एक आशेचा किरण दिसला, जेव्हा संभाजीनगर महापालिका, इकोसत्व नावाची एक स्वयंसेवी संस्था आणि वेरॉक उद्योग समूह एकत्र आले. तेव्हा या अशक्य वाटणाऱ्या कामाला शक्य करण्यासाठी एक जबरदस्त योजना तयार झाली, एक मास्टर प्लॅन. आणि हा होता तो 5 सूत्री कार्यक्रम. म्हणजे फक्त वरवरचा कचरा उचलणं नाही, तर नदीच्या आजाराच्या थेट मुळावरच घाव घालण्याची ही एक वैज्ञानिक पद्धत होती. चला, या योजनेचा प्रत्येक टप्पा आपण सविस्तर समजून घेऊया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता अचूक निदान. आणि यासाठी वापर झाला आधुनिक तंत्रज्ञानाचा. हाय रिझोल्यूशन ड्रोनच्या मदतीने नदीचा जणू एक डिजिटल एक्स-रे काढण्यात आला, ज्यामुळे प्रत्येक समस्या, प्रत्येक अडथळा अगदी स्पष्टपणे दिसू लागला. ज्या एक्स-रेमधून काय दिसलं, तर नदीत तब्बल 249 ठिकाणाहून थेट सांडपाणी मिसळत होतं. आणि त्यासोबतच नदीच्या काठावर 170 ठिकाणी सर्रासपणे कचरा फेकला जात होता. या आकड्यांनी समस्येचं विराट रूप सगळ्यांसमोर आणलं. आता अचूक निदान झाल्यावर वेळ होती शस्त्रक्रियेची, म्हणजे नदीची सखोल स्वच्छता. पण फक्त स्वच्छता करून भागणार नव्हतं. नदीची स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढवणं खूप गरजेचं होतं, जेणेकरून भविष्यात ती पुन्हा आजारी पडू नये. आणि यासाठी सुरू झालं स्रोत नियंत्रणाचं काम. आता हे स्रोत नियंत्रण कसं केलं गेलं हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. नदीतला अनेक वर्षांपासून साचलेला विषारी गाळ काढताच तब्बल 16 नैसर्गिक झरे पुन्हा जिवंत झाले. विचार करा, कचरा नदीत जाऊ नये म्हणून 24 पुलांवर जाळ्या बसवल्या, पाण्यावर तरंगणारे सापळे लावले आणि सांडपाण्यावर नैसर्गिकरित्या प्रक्रिया करणारे इको-एसटीपी उभे केले. नदी तर स्वच्छ झाली, पण हा बदल कायमस्वरूपी कसा टिकवायचा याचं उत्तर होतं शेवटच्या 2 टप्प्यांमध्ये. एक, नदीकाठाला पुन्हा हिरवंगार करणं, आणि दुसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं होतं, ते म्हणजे नदीची मालकी पुन्हा तिच्या लोकांच्या म्हणजेच नागरिकांच्या हातात देणं. आणि हे काम काही छोट्या प्रमाणात नव्हतं. नदीच्या दोन्ही काठावर 94,000हून अधिक देशी झाडं लावण्यात आली. म्हणजे शहराच्या मध्यभागी जणू एक नवीन हिरवं फुफ्फुस तयार झालं. या संपूर्ण कहाणीचं सार कदाचित या एका वाक्यात आहे. आपली खाम या मोहिमेमुळे या प्रकल्पाचं स्वरूपच बदलून गेलं. तो एक सरकारी प्रकल्प राहिला नाही, तर ती एक लोकांची चळवळ बनली. आणि जेव्हा एखादी गोष्ट सरकारी न राहता आपली होते, तेव्हाच असे चमत्कार घडतात. तर मग या प्रचंड मेहनतीचा, या लोकचळवळीचा नक्की परिणाम काय झाला? चला, आता ते ठोस आकडे पाहूया, जे ह्या बदलाची साक्ष देतात.
हे आकडे खरंच खूप काही सांगून जातात. शहर 2 वर्षांपेक्षा जास्त काळ पूरमुक्त राहिलं. कचऱ्याचे 110 ढिगारे कायमचे नाहीसे झाले. या मोहिमेत तब्बल 1.2 दशलक्ष म्हणजेच 12 लाख नागरिकांनी सहभाग घेतला. पण सगळ्यात मोठा आणि आनंद देणारा बदल म्हणजे अनेक दशकांनंतर नदीत पुन्हा मासे आणि तिच्या काठावर पक्षी दिसू लागले आहेत. निसर्ग पुन्हा एकदा परतला आहे. पण खाम नदीच्या पुनरुज्जीवनाची ही कहाणी केवळ संभाजीनगरपुरती मर्यादित राहिली नाही. ती आता भारतासह जगभरातल्या शहरांसाठी एक आदर्श, एक ब्लूप्रिंट बनली आहे. या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रातला अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा सेंट अँड्रूज पुरस्कार या प्रकल्पाने पटकावला. इतकंच नाही तर भारताच्या नीती आयोगानेही याला देशभरातील शहरांसाठी एक सर्वोत्तम उदाहरण म्हणून घोषित केलं आहे. तर संभाजीनगरने एक मृत नदी पुन्हा जिवंत करून दाखवली. यातून एक गोष्ट तर सिद्ध होते: योग्य तंत्रज्ञान, पक्क नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा मनापासून सहभाग असेल तर कोणतंही अशक्य काम शक्य होऊ शकतं. आता खरा प्रश्न हा आहे की जी गोष्ट खाम नदीच्या बाबतीत शक्य झाली, तीच गोष्ट आपल्या शहरातल्या आपल्या जवळच्या नदीच्या बाबतीत शक्य होऊ शकते का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.